एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागावरती झालाय। त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यामुळे हवामानात काही बदल दिसून येतील। या संदर्भातली ही अपडेट आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। फेब्रुवारी महिन्यात पावसाची कमतरता होती, मात्र येत्या काळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। स्कायमेट या एजन्सीच्या अंदाजानुसार अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। जम्मू काश्मीर आणि उत्तर पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी चांगलीच बर्फवृष्टी होऊ शकते, तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी उत्तर राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राजधानी दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असू शकतं। यानंतर उद्यापासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात कमाल तापमानात घट होईल। तर महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा भयानक वाढलाय। फेब्रुवारी महिन्यातच सूर्य तळपू लागलाय। राज्यभरात तीव्र तापमानाचा अलर्ट देण्यात आला असून कमाल तापमानाचा पारा 35 ते 38 अंशापर्यंत राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उष्णतेची धग आता चांगलीच जाणवू लागली आहे। मुंबई, सोमवारी सांताक्रूज भागात दुपारी कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मुंबईसह कोकण पट्ट्यात सध्या प्रचंड उष्ण आणि आर्द्र हवामानाची नोंद होत असून नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतोय।